नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। मराठवाड़ा में बल मराठवाड़ा को स्वतंत्र करने के लिए गोविंद भाई बिंदु शंकर भाई नायक बाबा साहेब गोदावरी टेके सोनाबाई पाटेल त्रिवेदी पाटेल आशाताई जैसी महिलाएं इन सभी ने मराठवाड़ा की स्वतंत्रता के लिए जमकर संघर्ष किया है। आणि प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिन बोरदेवी या गावामध्ये आज आनंदात साजरा होत आहे। गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी आपल्या समोर सगळे उभे आहेत। आताच प्रार्थना संपलेली आहे, तर या प्राथमिक शाळेचे शिक्षक शिंदे सर आपल्या समोर उभे आहेत, तर त्यांच्याशी आपण पूर्ण निजामकालीन इतिहास याबद्दल आपण माहिती घेत आहोत। तर आपलं सर नाव काय? माझं नाव जाधव एस.के. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरदेवी। सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो। मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा झाला? 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुरुवात झालेली आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम जे होता, यापूर्वी कोणाचं राज्य होतं महाराष्ट्रावर, आपल्या मराठवाड्यावर? आपल्या मराठवाड्यावर बघा, आपला भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला। भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट। त्याच्यानंतर जवळजवळ 565 संस्थान होत्या, पूर्ण पैकी 563 संस्थान भारतामध्ये विलीन झाल्या। पण ज्या 3 संस्थान होत्या त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, जुनागड आणि आपली हैदराबाद संस्थान होती। ह्या 3 संस्थान राहिल्या होत्या भारतामध्ये विलीन व्हायच्या। त्याच्यामधील हैदराबाद संस्थान जे आहे त्याच्यावर निजामाचं राज्य होतं। त्यांच्या जवळपास 6 पिढ्यांपासून निजामाचं राज्य होतं आणि निजामाने जे स्वयंसेवक नेमले होते त्यांना रजाकार म्हणायचे। ते रजाकार काय करायचे, तेथील जनतेवर अन्याय अत्याचार करायचे, कर लावायचे, विविध म्हणजे अशा ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी करायचे आणि असा अन्याय अत्याचार होत होता। मग या अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आली, एक आंदोलन छेडण्यात आलं यांच्या नेतृत्वाखाली। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम राबवण्यात आली आणि त्या मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्तता आपला झाला। पूर्वी कोणाचं राज्य होतं मराठवाड्यावर? मराठवाड्यावर पूर्वी निजामाचं राज्य होतं। गेल्या 6 पिढ्यापासून निजामाचं राज्य होतं आणि ते निजामाचं राज्य। बरं, त्यावेळेस ग्रामीण विकास काही झाला का? त्यावेळेस ग्रामीण विकास म्हणजे नेमकाच भारत स्वतंत्र झाला होता, जवळजवळ वर्षसुद्धा झालं नाही भारत स्वतंत्र होऊन। तेवढा भौतिक सुविधा एवढा काय भौतिक सुविधाचा अभाव कसा होता त्यावेळेस? पूर्वी काही सुधारणा वगैरे गावामध्ये वीज, पाणी पुरवठा, रस्ते, नाले अशा काही सुविधा होत्या का? पूर्वी त्या हैदराबाद संस्थानाच्या वेळेस ज्या भौतिक सुविधा होत्या त्या फार अत्यंत कमी होत्या। नागरिकांना एवढ्या भौतिक सुविधा नव्हत्या, आरोग्याच्या असतील किंवा शैक्षणिक संदर्भात असतील। निजामाचं राज्य किती वर्ष चाललं आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात? निजामाचं राज्य भरपूर वर्ष होतं। जवळजवळ त्यांनी 17 सप्टेंबर 1948ला आपला हैदराबाद स्वतंत्र झाला। बरं, या स्वतंत्र होण्यापूर्वी महिला काही शिक्षित होत्या का? ग्रामीण विकासमध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस महिला काही शिक्षित होत्या का? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे त्यावेळेस काय महिलांच्या शिक्षणाबद्दल एवढा काय उत्साह नव्हता। शाळा वगैरे होत्या का त्यावेळेस? पूर्वी शाळा होत्या? शाळा होत्या पण फार अत्यल्प कमी प्रमाणात असायच्या शाळा। म्हणजे त्या पूर्वीच्या काळी लोक अशिक्षित जास्त होते? अतिशय जास्त होते। बरं, पूर्वी निजामकालीन मध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या शेतकरी ग्रामीण भागावर जास्त त्रासदायक झालेला असं समजतं। हो, हैदराबाद निजाम काय त्रास दिलेला, काय माहिती सांगू शकाल का? बराच त्रास दिला त्यांनी। विविध कर लावले, त्यांचे जे रजाकार होते ज्यांना की ते स्वयंसेवक म्हणायचे, त्यांच्या मार्फत भरपूर म्हणजे असं कोणतेही कर लादले गेले, शेतकऱ्या म्हणा, सर्वसामान्य जनतेवर म्हणा, अन्याय म्हणजे जुलूमगिरी त्यांनी केली। ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर R.K. आरसूल, बीड, महाराष्ट्र। नमस्कार।